आमदार केळकर यांच्या वतीने 20 महापालिका शाळांना प्रोजेक्टर डिजिटल शाळा या दृष्टिकोनातून महापालिका शाळांची वाटचाल। ठाणे महानगरपालिकेच्या सर्व शाळा डिजिटल व्हाव्यात या उद्देशाने भाजपचे आमदार संजय केळकर यांनी त्यांच्या आमदार निधीतून आज त्यांच्या हस्ते त्यांच्या प्रभागातील 20 ठाणे महानगरपालिका शाळांना प्रोजेक्टर देऊन अद्ययावत प्रणालीची दारे खुली केली आहेत। आज या शाळेच्या प्रतिनिधींना प्रोजेक्टरचं वाटप करण्यात डिजिटल महापालिका शाळा या उपक्रमांतर्गत 148 विधानसभा क्षेत्रातील महानगरपालिकेच्या सर्व शाळा आपल्या आमदार निधीतून डिजिटल करून गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना प्रोजेक्टर दिले जात आहेत। त्याचाच एक भाग म्हणून 20 शाळांना प्रोजेक्टरचे वाटप आज करण्यात आलं। यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, ठाणे शहराध्यक्ष संजय वागुले, माजी गटनेते मनोहर डोंबरे, माजी नगरसेवक सुनेश जोशी, माजी नगरसेविका प्रतिभा मडवी, मृणाल पेंडसे, नम्रता कोळी, हाऊसिंग फेडरेशनचे सीताराम राणे, मुकेश मुकाशी, विकास पाटील इत्यादी मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित होते। यावेळी आमदार संजय केळकर म्हणाले की पूर्ण मतदारसंघातील शाळा डिजिटल झाल्या पाहिजेत, हा संकल्प आम्ही घेतला होता। विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गोष्टी उपलब्ध झाल्या पाहिजेत। जग जवळ आले आहे, त्यामुळे तंत्रज्ञानाच्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत। ज्या अनुदानित शाळा आहेत त्यांना आणि महानगरपालिका शाळा 20 शाळा त्यांना अशा शाळांना डिजिटल करण्यासाठी जे लागेल ते द्यायचे असं त्यांनी ठरवलंय। खरं तर सर्व ठिकाणी शाळा या डिजिटल झाल्या पाहिजेत, मग तो शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग, तसेच कोणत्याही माध्यमांची शाळा असो त्यांना अद्ययावत प्रणाली उपलब्ध झालीच पाहिजे। मी शिक्षकाचा मुलगा असल्याने माझे जास्त लक्ष शिक्षण, शिक्षक, विद्यार्थी त्यांना लागणाऱ्या शैक्षणिक सुविधांवरती आहे। कोविड काळात 4.5 ते 5 विद्यार्थ्यांपर्यंत आपण ॲपच्या माध्यमातून त्यांना कनेक्ट करून घेतले। 100 मुलींना अँड्रॉइड मोबाईल दिले, जेणेकरून कोविड काळात ते शिक्षणाची डिस्कनेक्ट न राहता कनेक्ट राहिले पाहिजेत। असेही अनेक विविध उपक्रम हाती घेतले। शालेय विद्यार्थ्यांशी संवाद करताना त्यांना कोणत्या गोष्टी हव्यात, कोणत्या गोष्टी चुकीच्या हे सांगता येते आणि याचा अनुभव मला संवाद दरम्यान आलाय। विद्यार्थी हित हे महत्त्वाचे आहे असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं। डिजिटल शाळा हा माझा स्वतःचा संकल्प पण होता आणि ठाणे शहरामध्ये आज हा संकल्प पूर्ण झालेला आहे। ज्या म्हणून शाळा आहेत अनुदानित आणि महापालिकेच्या 20 शाळा, 20च्या पेक्षा जास्ती आहेत, या सर्व शाळा आता आपण डिजिटल केल्या आहेत। आपल्या आमदार निधीच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षामध्ये सर्व शाळांना आम्ही प्रोजेक्टर, LED, कॉम्प्युटर जे म्हणून त्यांना उपलब्ध होईल, कारण की जग जवळ आलेलं आहे। परंतु आमच्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये जर हे साहित्य नसेल तर ते पुढे जाऊ शकणार नाही। ठाणे शहरातले विद्यार्थी जे आहेत ते पुढे सतत गेले पाहिजेत। या भूमिकेतून हा एक चांगल्या प्रकारचा त्यांना दर्जेदार असं साहित्य आम्ही दिलं आहे। आज महापालिकेच्या ज्या शाळा होत्या त्याच्या प्रतिनिधींना आम्ही हे प्रोजेक्टर आणि साहित्य जे आहे ते हँडओव्हर केलेलं आहे। शेवटी ठाणे शहर हे सांस्कृतिक शहर पण आहे। शैक्षणिक दृष्टीने देखील 100% मार्क मिळवणारे देखील विद्यार्थी या शहरामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे ठाण्यासकट कोकणाची टक्केवारीही नेहमी महाराष्ट्रात पुढे असते। त्या दृष्टीने त्यांना पाठबळ देणं आणि त्यांच्या गरजा पूर्ण करणं शैक्षणिक हे आमचं काम आहे।